हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. पितृपक्ष चालू झालेला आहे आणि तांदळाची खीर सगळ्यांकडेच हमखास केली जाते. तर ही तांदळाची खीर अतिशय सोपी आहे, दाटसर अशी बनलेली आहे. आणि ही खीर कशी बनवायची हे जर तुम्हाला हवं असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे मी पाव कप तांदूळ घेतलेले आहेत. हे इंद्रायणी तांदूळ आहेत, घरचा वापरायचा तांदूळ आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर इथे मी पाव कप तांदूळ घेतले, ते आपल्याला दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. आणि थोडेफार इथे मी काजू घेतलेले आहेत. तर इथे मी दोनदा तांदूळ स्वच्छ धुवून घेते, तुम्ही बघू शकता. आणि हे दोन्हीही आपल्याला साधारण अर्धा तास छान भिजत ठेवायचं आहे. तर मी काजूमध्ये आणि तांदळामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेते. आता दोन्ही पण भिजतंय तोपर्यंत आपण दूध इथे गरम करायला ठेवणार आहोत. दूध गरम करताना सर्वात पहिल्यांदा मी इथे पाव कप कढईमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला म्हशीचं दूध घालून घ्यायचं आहे. म्हशीचं दूध घातल्याने काय होतं, थोडंसं घट्टसर अशी ही खीर बनते. तर इथे मी 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. दुधाला छान उकळी आल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. दुधाला रंग छान यावा यासाठी मी इथे केशरचे काही काड्या यामध्ये घातलेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता, दुधाला छान उकळी आलेली आहे. आता हे आपल्याला थोडंसं आटवायचं आहे, म्हणजे साधारण 15 ते 20 मिनिट आपल्याला सतत हलवत हलवत लो फ्लेमवरती हे दूध आटवायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत आणि दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता ह्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूयात. गॅस इथे चालूच ठेवायचा आहे. तोवर आपण तांदूळ आणि भिजलेले काजू जे आहेत ते मिक्सरवरती बारीक करून घेणार आहोत. तर इथे मी त्यातला 1च चमचा फक्त बाजूला करणार आहे. बाकी सर्व तांदूळ हे मिक्सरच्या भांड्यात मी घेतेय. तुम्ही तुमच्या घरी कोणत्या पद्धतीने तांदळाची खीर बनवता हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 1 चमचाभर तांदूळ आपण बाजूला करून बाकी सर्व अशी मस्त पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता हे जे तांदूळ आहेत ते आपल्याला ह्या दुधामध्ये छान शिजवून घ्यायचे, म्हणजे खूप सुंदर असे हे तांदूळ फुलतात आणि ही तांदळाची खीर जी आहे खूप अप्रतिम अशी टेस्टी बनते. नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला जर माझ्याकडून कोणत्या कोणत्या रेसिपीज हव्या आहेत हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. साधारण आपल्याला इथे 10 मिनिटं लागणार आहेत. बाजूला लागलेली साय मी यामध्ये मध्ये मध्ये एकत्र करून घेतलेली आहे. 10 ते 12 मिनिटं झाल्यानंतर तांदळाचं एखादं शीत आपल्याला बघायचं आहे की मऊ असं छान शिजलंय का. खूप मस्त शिजलेला आहे, आपला भात मस्त शिजलेला आहे. आता यामध्ये आपण जी प्युरी केली आहे, जे वाटण वाटलेलं आहे काजू आणि तांदळाचं, ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्याला जास्त वेळ लागणार नाही आहे शिजायला. ते आपण घालून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपल्याला परत एक थोडा वेळ मस्त शिजवून घ्यायचं आहे. इथे गॅस सोडून तुम्ही कुठेच जाऊ नका, नाही तर खाली लागण्याची शक्यता आहे. गॅसची फ्लेम मी इथे लोच ठेवलेली आहे. मस्त अशी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. मध्ये मध्ये आपल्याला हलवायचं आहे आणि रंगही खूप सुंदर आलेला आहे खिरीला आणि दाटसरही सुरुवात झाली आहे बनायला. तुम्हाला माझ्याकडून कोणत्या कोणत्या रेसिपीज हव्यात कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आता यामध्ये थोडेसे मी इथे बदाम बारीक करून घातलेले आहेत. आता सर्वात महत्त्वाचं, यामध्ये साखर घालून घ्यायची. साधारण आपल्याला पाऊण ते 1 वाटी साखर यामध्ये घालून घ्यायची. तुम्ही तुमच्या गोडीच्या अंदाजानुसार कमी जास्त साखर करूच शकता. साखर विरघळेपर्यंत आणि मिक्स होईपर्यंत आपण हे छान लो फ्लेमवरती उकळून देणार आहोत. साखर विरघळायला साधारण इथे 5 मिनिटं लागणार आहेत. यामध्ये चवीनुसार आवडीनुसार वेलची पूड घालून घ्यायची. काही वेळातच आपली ही खूप सुंदर अशी अप्रतिम चवीची तांदळाची खीर आता इथे तयार होणार आहे. मी ते सर्व करून घेते.
तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ही तांदळाची खीर इथे बनलेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. जर आवडली तर तुमच्या फ्रेंड्स बरोबर नक्कीच शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. आता ही सर्व करून झालेली आहे. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात अशीच एक छान मस्त रेसिपी घेऊन.